शिक्षक, परीक्षक यांना माझा नमस्कार। मी प्रणिता प्रकाश पाचपेंडे। मी आज तुम्हाला अंधश्रद्धा एक समाजाला लागलेली कीड या विषयावर माझे विचार व्यक्त करणार आहे। माणुसकीला कलंक लावणाऱ्या काही प्रथा आजही आपल्या महाराष्ट्रात सुरू आहेत। समाजात अनेक जण बुवाबाजी, जादूटोणा, नरबळी अशा अनेक समस्यांना सामोरे जात आहेत आणि अनेक अंधश्रद्धेला बळी पडत आहेत। महिलांनी ग्रामीण भागात आजही जटा ठेवल्याचे आपल्याला दिसून येते। या अस्वच्छ केसांचा गुंता म्हणजेच जटा होय आणि या जटा असलेल्या स्त्रीचा शारीरिक, भावनिक, मानसिक असे अनेक कोंडमारे होत असतात आणि तिला वाईट समस्यांना सामोरे जावे लागते। समाजामध्ये अनेक रूढी, परंपरा ह्या आपण पूर्वीपासूनच जपत आलेलो आहोत। माणसाने नेहमी श्रद्धा ठेवावी पण अंधश्रद्धा नसावी। माणसाने श्रद्धा ठेवली तर त्याचा त्रास हा त्या व्यक्तीला होत नाही, परंतु जर का आपण अंधश्रद्धा ठेवली तर बरीच कामे बिघडतात आणि त्याचा त्रासही आपल्याला होतो। परंतु एखाद्या वृद्ध व्यक्तीने जर का उपवास धरला तर त्याचा त्रास हा त्या व्यक्तीला खूप प्रमाणात होतो आणि त्यांना हे डॉक्टरांनीही सांगितलेले असते व घरच्यांनीही, पण त्यांनी ते इतके दिवस केले आणि पुन्हा सोडले। तर प्रकृती बिघडवणे हे योग्य आहे का? तर नाही। सोनाराने कान टोचावे ही म्हण आपल्याकडे पूर्वीपासूनच रूढ आहे, पण इथे तर डॉक्टरांचे ऐकले जात नाही। अंधश्रद्धेमध्ये विविध प्रकार आहेत। यामध्ये काळी जादू, तंत्रमंत्र, जादूटोणा, नरबळी, भूतप्रेत आणि पिशाच यासंबंधी वाईट अफवा पसरवणे व कृती करणे होय। विज्ञानावर आधारित जगाचा काथापालट केलेला आहे। मित्रांनो, मृत झालेल्या व्यक्तीला व तिचे नातेवाईक हे नदीवर किंवा त्या काठावर नैवेद्य ठेवायला येतात आणि कावळ्याला तो नैवेद्य खाण्याची विनवणी करतात, परंतु ही एक अंधश्रद्धा आहे। नैवेद्य ठेवल्यावर तो कावळा त्या नैवेद्याजवळ येत नाही व त्या नैवेद्याला शिवत नाही, तेव्हा अनेक तर्कवितर्क काढले जातात, परंतु खरी अडचण ही असते की तो कावळा ते नातेवाईक दूर कधी जातील याची वाट पाहत असतो आणि मगच तो कावळा पिंडाजवळ येतो आणि मग नातेवाईकांचा जीव हा भांड्यात पडतो। पण इथे असा प्रश्न निर्माण होतो की एक व्यक्ती मृत पावली असेल तर नैवेद्य खाण्यासाठी त्या ठिकाणी एकच कावळा यायला हवा, पण इथे मात्र अनेक कावळे येतात आणि नैवेद्य खातात। पण याचा अर्थ काय समजायचा? ही तर फारच मोठी अंधश्रद्धा आहे। भगवान गौतम बुद्धांनी आत्मा नाकारला, कारण आपल्या शरीरामध्ये आत्मा नावाचे कोणतेही इंद्रिय किंवा कोणतीही वस्तू नाही। याच आत्म्याच्या कल्पनेमुळे मनुष्य हा अंधश्रद्धाळू बनतो। म्हणूनच ही अंधश्रद्धा समूळ नष्ट झाली तरच मनुष्य हा बुद्धिवादी बनेल। आणि अंधश्रद्धा, मला असे वाटते की अंधश्रद्धा ही जणू काही आपल्या भारत मातेवरील एक कलंकच आहे, समाजाला लागलेली जणू काही कीडच आहे आणि हीच अंधश्रद्धा हाच समाजाला लागलेला एक शाप आहे आणि ह्या शापातून मुक्त होण्यासाठी आपल्याला विज्ञानाची कास धरावी लागेल। धन्यवाद।